आणि या सगळ्यानंतर दोन्ही शिवसेनांकडून ऑपरेशन टायगरच्या वृत्ताचं खंडन करण्यात आलं। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही असं स्पष्ट केलं। पाहूया। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं। आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये। माझं उघड काम असतं सगळं। आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक कुठल्या उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी। तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे संतापलेले खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र जणू सादर केलं। उभा चिरला तरी ठाकरेंसोबतच राहू असल्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी करून टाकली। पत्रकार परिषदेत त्यांनी चक्क पत्रकारांसमोरच ठाकरेंशी कधीही प्रतारणा करणार नाही असं लिहून दाखवलंय। हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं। गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते। इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात। त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर। आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.